आयुर्वेदिक डॉक्टर बनण्याचं तर कदाचित नव्हतं स्वप्न, पण माझ्या पप्पांची इच्छा होती की मी डॉक्टर बनावं म्हणून. आणि मला ज्यावेळेला 2006मध्ये महापूर येऊन गेला आणि त्याच वेळेला मला नेमकं सायन आयुर्वेद महाविद्यालयामध्ये ॲडमिशन मिळाली होती. आणि तिथे सगळे डॉक्टर्स होते, म्हणजे आम्ही जे ॲडमिशन मिळालेले आम्ही स्टुडंट होतो, मेडिकल स्टुडंट्स. त्यावेळेला मला तिथे बघून असं वाटत होतं की म्हणजे सगळं संस्कृतमध्ये शिकवलं जायचं, सगळ्या गोष्टी व्हायच्या. तर मला असं वाटायचं की मी हे कुठे आली आहे, कारण का आपण बायोलॉजी, केमिस्ट्री या सगळ्या गोष्टी शिकत असतो. त्यावेळेला मला असं वाटलं की मी इथे कुठे आली आहे, पण तरी मला तिथे शांतता जाणवायची की ते सगळं शिकताना, जे काही आयुर्वेद संस्कृतमध्ये असू दे ते सगळं. आणि त्यावेळेला असे सगळेच आम्ही फ्रेंड सिद्धिविनायकला गेलो होतो. आणि सिद्धिविनायकला गेल्यानंतर तिथे सगळ्यांनी असं सांगितलं की आम्हाला इथे नाही राहायचं आहे, आम्हाला डेंटल मिळू दे किंवा MBBS मिळू दे. मी देवाला सांगितलं होतं माझ्यासाठी जे योग्य असेल मला ते मिळू दे. आणि त्याच्यानंतर राऊंड झाले, मेडिकलचे जे राऊंड होतात, आणि सेकंड राऊंड, फर्स्ट राऊंड, आणि फक्त मी एकटी उरले आणि बाकी सगळे लोक डेंटल किंवा MBBS, मोस्टली सगळे डेंटलला गेले. आणि त्यावेळेला मला असं वाटलं की मी देवाला असं का सांगितलं. त्या लोकांनी मागितलं की मला डेंटल मिळू दे आणि ते सगळे सक्सेसफुल झाले, तिथे त्यांना डेंटल मिळालं, पण मी इकडे का थांबले. पण मग नंतर जाऊन मी परत, म्हणजे सायन आणि दादर काही खूप डिस्टन्स नाही आहे, मी नंतर ठरवलं की हां, म्हणजे देवाला कदाचित मला गॅस फील्डमध्ये ठेवायचं असेल. आणि त्या दिवसापासून मी हे आयुर्वेद स्वीकारलं. अगदी मी फर्स्ट इयरपासून वेगवेगळ्या वैद्यांकडे जाऊन शिकायला सुरुवात केली. जे काही म्हणजे अगदी आयुर्वेदाच्या ज्या काही सर्जरी, शल्यशास्त्र आहे ते असू दे, किंवा स्किनची आमच्या इथे OPD असायची, पंचकर्म असू दे, हे सगळं म्हणजे मी ठरवलं, मी स्वीकारलं की येस, देवानी मला हे दिलं आहे आणि मला आता ह्याच्यामध्येच करायचं आहे. खूप डिफिकल्टीज होत्या सुरुवातीला, कारण का जेव्हा एक MBBSला तुम्ही ॲडमिशन घेता, ICUमध्ये काम करता, इंजेक्शन्स देता, त्यावेळेला एक असा एक वेगळा फील असतो, तो आयुर्वेदामध्ये जनरली येत नाही. पण जे काही आयुर्वेदाने तुम्हाला मिळतं ॲज अ डॉक्टर किंवा ॲज अ मनुष्य, ते तुम्हाला दुसऱ्या कोणत्याच शास्त्राने मिळू शकत नाही. तुम्हाला जे मानसिक समाधान म्हणतो ना, इटर्नल पीस, ते फक्त आयुर्वेदशास्त्र देऊ शकतं. प्रॅक्टिस करून, म्हणजे जे काही रुग्ण अनुभव आहेत त्याच्यावरून पण आपल्याला कळलं असेल. पण जे एक रात्री झोपताना आपल्याला वाटतं ना, दिवसभरामध्ये मी जे काही काम केलं, म्हणजे आय हॅव सो मेनी ॲलोपॅथी फ्रेंड्स, किंवा जे काही कॉस्मेटॉलॉजिस्ट म्हणा, किंवा वेगवेगळ्या स्पेशलिस्ट आहेत, ते शेवटी एकच म्हणतात की जसे स्किन डिसीजेसचे माझे एक स्किन स्पेशलिस्ट एक फ्रेंड आहेत, तर त्यांनी मला हेच सांगितलं होतं की ज्योती, वी हॅव अल्टिमेट आन्सर, दॅट इज स्टिरॉइड, दॅट ऑल्सो वर्क्स फॉर लिमिटेड पिरियड ऑफ टाईम. म्हणजे जर स्टिरॉइडच अल्टिमेट ऑप्शन असेल, आणि स्टिरॉइडचे साईड इफेक्ट किती आहेत हे सर्वसामान्यांना सुद्धा माहिती आहे, तर अशा वेळेमध्ये मी आज पॅथीमध्ये आहे. म्हणजे जर एखादे मल्टीस्पेशालिटी डॉक्टर आहेत, पण त्यांच्याकडे जर काही प्रॉब्लेम आहे तर ते मला विचारतात. म्हणजे ज्या वेळेला मी BMSला ॲडमिशन घेतलं होतं आणि ज्या सगळ्यांना पुढे ॲडमिशन मिळाली होती, ती त्यांच्या फॅमिलीमध्ये किंवा कोणाला काय झालं आहे तर ते रेफर टू मी. तर मला वाटतं की ते ज्या वेळेला घडलं होतं की सगळ्यांना पुढे प्रत्येक राऊंडला MBBS किंवा BDSला ॲडमिशन मिळालं, आणि आय वॉज इन टू आयुर्वेदा, आणि ते मी पूर्णपणे स्वीकारलं. त्याच्यानंतर फर्स्ट राऊंडमध्ये MD एंट्रन्स असते आमची, पूर्ण माझं आयुर्वेदाचं शिक्षण झालं. सायन आयुर्वेदमध्ये मी खूप गोष्टी शिकले आयुर्वेदाविषयी. ॲक्च्युली आयुर्वेदाचं माहेरघर मुंबईतलं म्हणायला हरकत नाही त्याला. खूप छान तिथे ॲक्च्युली ऑथेंटिक आयुर्वेद शिकवलं जातं. त्याच्यानंतर फर्स्ट राऊंड झाला, फर्स्ट राऊंड MD एंट्रन्सचा. त्याच्यामध्ये मला लगेच जे मुंबईतलं आपलं शासकीय विद्यालय आहे, महाविद्यालय आयुर्वेदाचं वरळीला, तिकडे मला ॲडमिशन मिळालं. तिकडेसुद्धा साधारणतः आयुर्वेद संहिता या विषयामध्ये मला MDसाठी ॲडमिशन मिळालं. 3 वर्षांचा हा कोर्स असतो. तिथे 15 नंबरची OPD असायची माझी. आजसुद्धा त्या 15 नंबर OPDमधून पेशंट माझ्याकडे येतात, म्हणजे 12:30पर्यंत त्याची वेळ असायची. पण त्याच्यानंतरसुद्धा म्हणजे मला एक ते पॅशन बनलं होतं माझं आयुर्वेद. म्हणजे आतासुद्धा जर कोणी मला म्हणालं ना की तुला ऑक्सिजन व्यतिरिक्त काय लागतं जगायला, तर आय विल से की आय नीड टू प्रॅक्टिस. म्हणजे मी रात्री कितीही दमून आले किंवा मी कुठेही बाहेर गेले तरीसुद्धा मला इथे येऊन 4 पेशंट बघितले ना तरी मला समाधान मिळतं. मीन्स आय फील सॅटिस्फाईड असं आहे. तर या सगळ्या गोष्टीतून अशी माझी ॲक्च्युली आयुर्वेदाला एकंदर सुरुवात झाली. 15 नंबर पोद्दारमध्ये सुद्धा OPDमध्ये आम्ही बरंच शिकलो. पोद्दारमध्ये शिकण्यासारखं सुद्धा बरंच होतं. वेगवेगळे म्हणजे बरंच काही मी तिकडे शिकले. आयुष्यात सुद्धा काही गोष्टी असतात त्यासुद्धा मला गव्हर्नमेंटमध्ये 10 वर्ष शिक्षण घेतल्यानंतर कळल्या. इथे मी जेव्हा पनवेलमध्ये माझा जन्म किंवा माझं 12वीपर्यंतचं शिक्षण होतं ते सगळं इथेच झालं होतं, आणि डिरेक्ट ग्रेटर
ग्रेटर मुंबईमध्ये मला ॲडमिशन मिळालं त्यावेळेला थोडासा मला त्रास झाला होता, पण तिथे मी मुंबईमध्ये जाऊन किंवा या सगळ्या मेडिकल कॉलेजेसमध्ये राहून मी खूप चेंज झाले, सगळ्या गोष्टी मी शिकले. त्याच्यानंतर वेगवेगळे सेमिनार्स, म्हणजे आम्हाला आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की साऊथ हे हब आहे, की जिथे हब ॲक्च्युली की जे आयुर्वेदाचं, की जिथे आयुर्वेद आपल्याला शिकायला मिळतो. तर असंच एक कोइंबतूरला सेमिनार होतं आणि तिकडे मी कोइंबतूरला सेमिनारसाठी माझ्या सगळ्या फ्रेंड्सबरोबर गेले होते आणि त्यावेळेला तिथे माझी मुलाखत पद्मश्री PR कृष्णकुमारजी यांच्याबरोबर झाली आणि त्यांनी त्याच वेळेला मला सांगितलं होतं की ज्योती, यू कॅन डू समथिंग इन आयुर्वेद, सो स्टार्ट मीन्स प्रिपेअरिंग युअर सेल्फ. सो आय वॉज लाईक वॉन्डरिंग की आय एम ऑर्डिनरी स्टुडंट आणि सगळ्या गोष्टी, पण ते मला घडवत गेले. म्हणजे प्रत्येक वर्षाला साधारणतः वर्षातून 3 वेळेला मी तिकडे जाते, त्यावेळेला 3 वेळेला गेल्यानंतर म्हणजे प्रत्येक गोष्टीसाठी त्यांनी मला घडवलेलं आहे. आणि आज नेमकं म्हणजे आत्ताच सप्टेंबर महिन्यामध्ये त्यांचं दुःखद निधन झालं, तर अजूनही त्याचा ॲक्सेप्टन्स नाही आहे माझ्याकडे. पण ते जे सगळे प्रोग्राम होत गेले आणि जे काही पद्मश्री PR कृष्णकुमारजी यांचं मला प्रत्येक म्हणजे आयुष्य जगण्यासाठी, प्रॅक्टिस करण्यासाठी ॲज अ डॉक्टर जो काही सल्ला मिळाला त्याने माझं आयुष्य घडत गेलं. आणि या सगळ्यातून मी खूप काही शिकले आणि मी खरंच स्वतःला भाग्यवान समजते की मला अशा सगळ्या लोकांचं सानिध्य लाभलं. मी ऑथेंटिक आयुर्वेद शिकू शकले आणि आज मी ऑथेंटिक शुद्ध आयुर्वेद ज्याला आपण म्हणतो की ती प्रॅक्टिस मी करू शकते. नाही तर असे बरंच म्हणजे आयुर्वेदाच्या नावाखाली जे काही म्हणजे लोकांना वाटतं फक्त एखादं कोरफड, ॲलोवेरा, तुलसी किंवा असं काहीतरी आयुर्वेद, किंवा मी एखादा दशमूळ काढा घेतला, अशोकारिष्टम घेतलं म्हणजे आयुर्वेद, असं नाही आहे. तो बऱ्याच प्रकारची सिद्ध घृतं आहेत. च्यवनप्राश आपल्याला फक्त आवळ्याचं च्यवनप्राश माहिती आहे, पण त्याच्यामध्ये विविध प्रकारचं म्हणजे अगदी बकऱ्याच्या मांसाचं सुद्धा च्यवनप्राश आहे. आणि म्हणजे जे साधं आपलं च्यवनप्राश आहे ते तर अगदी असं साधं आलेलं आहे. रसायन वाजीकरण जे 2 अध्याय आहेत त्याच्यामध्ये विविध प्रकारचे च्यवनप्राश सांगितलेले आहेत आणि त्याच्या वेगवेगळ्या विधी सांगितलेल्या आहेत. म्हणजे एक प्रकारचं च्यवनप्राश बनवण्याचे सुद्धा 4-4 विधी सांगितलेले आहेत. द्राक्षावली आहे म्हणजे द्राक्षाचं सुद्धा च्यवनप्राश आहे. अजामांचं रसायन आहे. तर त्याच्यामुळे हे सगळं जेव्हा तुम्ही ऑथेंटिक म्हणजे जेव्हा तुम्ही ग्रंथ वाचता, मूळ आयुर्वेद संहिता वाचता, त्याच वेळेला या गोष्टी तुम्हाला कळतात. आणि ॲक्च्युली या सगळ्या गोष्टींमध्ये मूळ आयुर्वेद म्हणजे आयुर्वेदाचे मूलभूत सिद्धांत शिकून आणि तशी चिकित्सा करणं हे इम्पॉर्टंट आहे. मार्चमध्ये आपल्याकडे कोविड पूर्ण म्हणजे लॉकडाऊन, मला आठवतं 24 तारखेला रात्री आपल्याकडे पूर्ण लॉकडाऊनची PM मोदींनी घोषणा केली होती आणि आपण सगळे असे कावरेबावरे होऊन गेलो होतो की अन्नधान्य म्हणजे जमा करून ठेवा, किराणा दुकानांमध्ये गर्दी, सगळीकडे गर्दी. आणि मी सुद्धा त्याच झोनमध्ये होते म्हणजे एक नॉर्मल मनुष्य म्हणून की बाबा हे सगळं काय झालं आहे, कसं सगळं लॉकडाऊन आहे, सगळं बंद आहे आणि आम्हाला अक्षरशः म्हणजे इथे मार्केटमध्येच आमचं रेसिडेन्शियल आहे, तर त्याच्यामुळे मला तसं राहायची सवय आणि अगदी एक मनुष्य प्राणीसुद्धा रस्त्यावर नाही. तर साधारणतः त्या गोष्टी तशाच माझ्या सुरू झाल्या होत्या म्हणजे सर्वसामान्य जसं आपण सगळ्यांनी कोविड स्टार्ट केला होता फेस करायला तसं. पण त्याच्यानंतर मार्च नंतर जूनमध्ये साधारणतः माझ्याकडे पेशंट म्हणजे माझी प्रॅक्टिस सुरू होती, जी मी जनरल प्रॅक्टिस करते आयुर्वेदाची शुद्ध चिकित्सा ती माझी सुरू होती. पण कोविड रिलेटेड काही माझ्याकडे पेशंट नव्हते किंवा काही नव्हते. पण इथे आयुर्वेदावर फेथ ठेवणारे म्हणजे आपण पेशंटना जे रिझल्ट दिलेले त्याच्या बेसिस पेशंटने मला अप्रोच करायला सुरुवात केलं की मॅडम अशी पेशंट आहे जी MGM हॉस्पिटल कामोठ्याला ॲडमिट आहे, शी इज नॉट रिस्पॉन्डिंग टू, तिचं वय अगदी 24 वर्ष आहे, अलिबाग सिव्हिल हॉस्पिटलवरून तिला MGM कामोठ्याला रेफर केलेलं आहे. तर या अशा केसमध्ये मॅडम आपण आयुर्वेद म्हणजे तुम्ही औषधं द्या मॅडम, तुम्ही औषधं द्या. आणि आय वॉज लाईक आय वॉज नॉट प्रिपेअर्ड या सगळ्या गोष्टींसाठी. पण या सगळ्या म्हणजे जे मी मागच्या 8 वर्षांमध्ये काम केलेलं आहे त्या 8 वर्षांच्या कामामध्ये त्यांनी पेशंटने एवढे रिझल्ट बघितलेले आहेत आणि पेशंटने मला ह्याच्यासाठी हे सांगितलं की मॅडम तुम्ही औषधं द्या, आम्हाला माहिती की त्या औषधांनी म्हणजे तुमच्या औषधांनी पेशंटला नक्की फरक पडेल. त्याच्यामध्ये पेशंट ॲडमिट होती गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये, जिथे जे काही अवेलेबल आहे ते खाण्याला दिलं जातं. पण आयुर्वेद नुसतं काहीतरी औषध द्या आणि बरं करा असं नाही आहे. आहार म्हणजे योग्य पथ्य ते प्रत्येक व्यक्तीनुसार ऋतूनुसार इम्पॉर्टंट असतं. म्हणजे मी सरसकट म्हटलं की कोविड आहे तुम्ही हे नका घेऊ ते नका घेऊ असं नसतं. प्रत्येक व्यक्तीपरत्वे ऋतूपरत्वे आहार बदलत असतो. म्हणजे जसं आता आपल्याकडे थंडी सुरू झाली तर आहार वेगळा असतो आपल्याकडे आणि आपल्याकडे पूर्वापार आहे, सध्या त्याचं पालन केलं जात नाही आहे, त्यामुळेच मेटाबॉलिक डिसऑर्डर्स आपल्याकडे जास्त आहेत.
आहेत. तर आहार, त्याच्यानंतर विहार, की कोणत्या प्रकारची एक्सरसाइज करावी, कोणत्या प्रकारचे व्यायाम करावे, आणि त्याच्यानंतर रोल येतो औषधींचा. तर ह्या तिन्ही गोष्टी मी एका गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये सिरियस असणाऱ्या पेशंटला मी कशा पुरवू. पेशंट वॉज विलिंग, म्हणजे त्यांचे नातेवाईक होते, त्यांनी सांगितलं की आम्ही डबा देऊ, त्याच्यामध्ये औषधं देऊ आणि पेशंट तुम्ही जसं सांगाल तसं सुरू करेल. तर आपण पेशंटला षडंग पाणी म्हणून एक येतं मेडिकेटेड औषध, ते पेशंटला पण घ्यायला लावलं होतं. तिथे गरम पाणी इझिली अवेलेबल होतं, त्याच्यामध्ये पेशंट ते टाकून ती पेशंट घेत होती. दर 2 तासांनी पेशंट स्वतःचं व्हॉट्सअपवर मला व्हॉइस नोट टाकत होती, ऑक्सिजन सॅच्युरेशन किती आहे ते टाकत होती, आणि त्याच्यानंतर थर्मामीटरवर तिचं टेम्परेचर किती आहे. पेशंट पूर्ण बेडरिडन होती. त्याच्यानंतर 24 तासामध्ये, म्हणजे तिला आयुर्वेदामध्ये ज्यावेळेला कासव्याधी असतात तेव्हा मुहुर्मुहू औषधं द्यायला सांगितलेली आहेत, म्हणजे सतत औषधं द्यायला सांगितलेली आहेत. तिला दर अर्ध्या तासांनी आपण सबलिंग्युअल म्हणजे जिभेवर आपण औषध द्यायला सांगितलं होतं. तर त्याच्यानंतर 24 तासामध्ये पेशंटमध्ये बऱ्यापैकी सुधारणा झाली आणि सुरुवातीला हे असे 5 पेशंट माझ्याकडे आले होते. त्या 5 पेशंटपैकी 4 पेशंटनी पूर्ण औषधं कंटिन्युटीमध्ये घेतली. अगदी ताप आला तरीसुद्धा त्यांना मी जे सांगत होते की तुम्ही मेडिकेटेड औषधं घ्या किंवा जी काही मी औषधं सांगत होते ते तेच घेत होते, किंवा लंघन करा म्हणजे उपवास टाईप ऑफ, तर ते सगळं ते फॉलो करत होते. एक पेशंट होतं, त्याने म्हणजे सगळ्या नातेवाईकांनी घाबरून दिल्यामुळे किंवा वॉट एव्हर ही गॉट ॲडमिटेड इन अपोलो हॉस्पिटल. तर जेव्हा हे टोटल 5 पेशंट होते, 4 पेशंट हे पूर्ण 14व्या दिवशी त्यांची टेस्ट निगेटिव्ह आली, ते व्यवस्थित झाले. त्यांना आत्तासुद्धा काहीही सिम्पटम नाही आहे, कारण का आपण ज्वरपूर्ण जी चिकित्सा आहे आणि आवृत्तवाद चिकित्सा आहे ही आपण पूर्ण केली होती. आयुर्वेदामध्ये रिज्युनेशन जे सांगितलेलं आहे, रसायन चिकित्सा, म्हणजे ज्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारची घृतपान असू दे, म्हणजे अक्षरशः तूप, औषधीयुक्त तूप जे आपण पेशंटला घ्यायला सांगतो, किंवा वेगवेगळ्या प्रकारची रसौषधी असू दे, वसंतकल्प ज्याला म्हणतात ते दिले गेले. त्याच्यानंतर च्यवनप्राश असू द्या वेगवेगळ्या प्रकारचे, तर ते दिल्यानंतर पेशंटला कोविड झाल्यानंतर सुद्धा पेशंट इज फिट अँड फाईन, म्हणजे जे आपण म्हणतो वीकनेस आहे किंवा असं हे सगळं काहीच नव्हतं. आणि एक पेशंट होता ज्याने गिवअप केलं, आणि तो पेशंट साधारणतः 18 दिवस ॲडमिट होता अपोलो हॉस्पिटलमध्ये. आणि त्याच्यानंतर जेव्हा तो घरी आला तेव्हा सुद्धा त्याला ऑक्सिजनची गरज लागत होती. 6 लिटर त्याला ऑक्सिजन त्याला लागत होता. त्याच्यानंतर अगेन ही अप्रोच मी त्याला म्हटलं नाही, मी आता तुला नाही चिकित्सा देऊ शकत, कारण का तुला काय औषधे दिलेली आहेत किंवा त्याचा काय परिणाम झालेले आहेत हे मला नाही माहिती. तर त्याच्यानंतर ही जस्ट बेग मी की नाही मॅडम, मी लिहून देतो तुम्हाला जे काही आहे ते, की जी माझी जबाबदारी राहील, नाव आय विल कंटिन्यू युअर ट्रीटमेंट, असं त्या पेशंटने सगळं केलं. आपण पेशंटची कन्सेंट घेतली आणि त्याच्यानंतर आपण परत औषध त्या पेशंटला सुरू केली. त्याचा 6 लिटर जो ऑक्सिजन लागत होता तो एका रात्रीमध्ये बंद झाला. पेशंट ॲब्सोल्युटली नॉर्मल झाला. त्याच्यानंतर त्याच्या किडनीवर परिणाम झाला होता, त्याच्यामुळे त्याच्या लघवीतून रक्त जात होतं, ते त्याचा प्रॉब्लेम होता, त्याच्यासाठीही आपण त्याला औषधं दिली. आणि दॅट पेशंट इज फिट अँड फाईन, म्हणजे 5 पेशंटपैकी 4 पेशंटने शुद्ध आयुर्वेद चिकित्सा घेऊन ते बरे झाले आणि एक पेशंटने गिवअप केलं. इकडेच माझा रिसर्च स्टडी सुरू झाला की ॲलोपॅथी सायन्स आणि आयुर्वेद, तर कुठे आपण व्यवस्थित रिझल्ट देऊ शकतो आणि कुठे आपली कमी आहे. तर काही पेशंटना ऑक्सिजनची गरज लागत होती, त्यावेळेला आपण ऑक्सिजन सिलेंडर इकडे अवेलेबल, कारण का मी नुसती औषधं देते पण पेशंटचं ऑक्सिजन लेवल अगदीच ड्रॉप झालेलं आहे, तर पेशंट मल्टी ऑर्गन फेल्युअरमध्येच जाणार आहे. त्यामुळे ऑक्सिजन लावून मग त्याच्यानंतर सबलिंग्युअल औषधं द्यायची, म्हणजे अगदी जिभेवर एक चिमटी, आपल्याकडे वेगवेगळ्या प्रकारची भस्म असतात, अगदी त्याचं चाटण असं घेऊन नुसतं लावायचं जिभेला तरी पेशंटला रिझल्ट मिळतात. तर अशा प्रकारची आपण औषधं त्यांना दिली, ऑक्सिजन सिलेंडर अवेलेबल करून गेले आणि अशा प्रकारे हे काम वाढत गेलं. 5 पेशंटपासून जे सुरू झालं होतं ते 500 पेशंटपर्यंत पोहोचलं आणि त्याच्यानंतर हे फक्त मर्यादित 500 पेशंटचा डाटा हा पूर्ण आपल्याकडे आहे. आपण त्यांचे पूर्ण कन्सेंट फॉर्म घेतलेले आहेत, सगळं आपल्याकडे आहे. त्याच्या व्यतिरिक्त ऑलमोस्ट प्रिव्हेंटिव्ह औषधं म्हणा किंवा ज्यांना माइल्ड सिम्पटम्स आहेत, ज्यांनी कोविड टेस्ट नाही करून घेतलेली आहे किंवा जे कोविड पेशंटना एक्सपोज झालेले आहेत आणि भीती, म्हणजे जर तुम्ही एक्सपोज झाला तर चान्सेस आर देअर की तुम्हाला कोविड होऊ शकतो, तर अशा सगळ्या पेशंट्समध्ये आपण औषधं देऊन जवळजवळ 2,500-1,000 पेशंट असतील जे ऑल ओव्हर इंडियामधून आहेत. म्हणजे अगदी आपण झारखंडसारख्या ठिकाणी सुद्धा औषधं पाठवलेली आहेत, अगदी लेह लडाखपर्यंत आपण औषधं पाठवलेली आहेत. आणि त्याच्यानंतर म्हणजे महाराष्ट्र तर सगळीकडे गेलेलीच आहेत औषधं, पण अगदी आपण अशी सुद्धा औषधं तिकडे पाठवलेली आहेत. आणि या सगळ्या कामामध्ये अगदी म्हणजे कार्गो फ्लाईटने ज्यावेळेला आपण औषधं, तेव्हा पायलट लोकांना रेस्ट्रिक्शन्स असतात, दे कॅनॉट कॅरी लिक्विड्स अँड डॉल किंवा कोणत्या पावडर्स वगैरे, पण त्यांना माहिती होतं कारण का त्या पायलटने औषधं घेतली होती, तर त्याला माहिती होतं हे लाईफ सेव्हिंग मेडिसिन्स आहेत, तर त्याने ते स्वतः औषध
कार्गो फ्लाईटमधून नेऊन पोहोचून पेशंटच्या घरपोच केलं. म्हणजे ह्याच्यामध्ये सगळ्यांचं सहकार्य लाभलं. त्याच्यानंतर गोष्ट येते, जसं मी इथल्या आमदार साहेबांना पण भेटायला गेले होते, म्हणजे जेव्हा आत्ता 2 दिवसांपूर्वी गेले होते, तर त्यांनी सांगितलं की मॅडम हे सगळं तुम्ही आधी सांगितलं असतं तर जास्त फायदा झाला असता. पण असं झालं होतं ना त्या काळामध्ये, खूप म्हणजे अनऑथेंटिक वेने चालू होतं. आर्सेनिक अल्बम अगदी वाटलं जात आहे किंवा कोणतेही काढे स्वतः बनवून घेत आहेत किंवा नुसतं हळदीचं दूध पित आहे कोणीतरी, दुनियाभरचे च्यवनप्राश खाल्ले जात आहेत. तर अशा परिस्थितीमध्ये मी वर्बली जाऊन काहीतरी बोलणं हे मला पटत नव्हतं. त्यामुळे शेवटी डॉक्टर राम मनोहर सर आहेत, जे अमृता स्कूल ऑफ आयुर्वेद कोचीमध्ये आहेत, त्यांनी त्यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी मला सांगितलं की जेव्हा हे आपल्याला प्रूफ करायचं असेल तर आपल्याकडे एक शोधनिबंध हवा, रिसर्च पेपर हवा. मग तो रिसर्च पेपर आपण लिहायला सुरुवात केला. त्याच्यानंतर ते पिअर रिव्ह्यूड होतं, म्हणजे त्याच्यावर सारखे क्वेश्चन्स येत होते. त्याच्यानंतर पेशंटचे रिपोर्ट्स, पेशंटचे प्रत्येक व्हिडिओसुद्धा आपण त्यांना सेंड केले होते, म्हणजे विथ फुल प्रूफ डाटा आपण त्यांना हा दिला. आणि नंतर तो शोधनिबंध प्रसिद्ध झाला. आणि त्याच्यानंतर आत्ता मी हे मीडियासमोर बोलू शकते किंवा इथले जे लोकप्रतिनिधी आहेत त्यांच्यासमोर मी पूर्ण विश्वासाने बोलू शकते. नुसतं वर्बली मी काहीतरी बोलणं की मी हे केलं आणि मी ते केलं त्याच्यामध्ये पॉईंट नव्हता. त्यामुळे इतक्या उशिरा का होईना पण जे काही आहे शोधनिबंध प्रसिद्ध झाला आणि आज आपण तो कॉन्फिडेंटली सांगू शकतो जेव्हा त्याचा एक्सेप्टन्स आहे. वेगवेगळे परिसंवाद झाले, त्या परिसंवादांमध्ये सुद्धा कळलं की प्रत्येक कंट्रीमध्ये किती लिमिटेशन्स आहेत ट्रीटमेंटचे. म्हणजे ते जसं चायनीज आहे त्यांचं ट्रेडिशनल मेडिसिन आहे, अगदी फ्रान्स कंट्री असू दे किंवा एखाद्या युरोपियन अरेबिक कंट्री त्यांचं ट्रेडिशनल मेडिसिन आहे. पण आज भारतामध्ये मृत्यूदर किती जास्त कमी आहे आणि रिकव्हरी रेटसुद्धा खूप कमी, म्हणजे रिकव्हरी रेटसुद्धा खूप जास्त आहे. तर याला कारण कुठे ना कुठे हे आयुर्वेदिकच आहे. पण त्याच्यामध्ये तुम्ही आहार विहार आणि औषध, म्हणजे तुम्ही एखादा काहीतरी च्यवनप्राश बाजारातून जाऊन घेताय किंवा एखादा कोणता तरी ॲलोवेरा आणि आवळा ज्यूस पिताय, हे अजिबात आयुर्वेदामध्ये नाही आहे. आयुर्वेद हे संपूर्ण मेडिकल सायन्स आहे आणि तुम्ही जर तसंच तंतोतंत त्याचं पालन केलं तर तुम्हाला डेफिनेटली रिझल्ट मिळणार. ॲक्च्युली ज्यावेळेला मी शोधनिबंध स्वतः तर म्हणजे आय एम इन टू क्लिनिशियन ॲकॅडमिक्समध्ये, म्हणजे आमच्या डॉक्टरांमध्ये पण 2 गोष्टी असतात, एक ॲकॅडमिक्स असतं आणि एक असतं ते आपलं क्लिनिशियन. तर आय बिलीव्ह की म्हणजे मला क्लिनिकली गोष्टी आवडतात, म्हणजे असं थिअरॉटिकली काहीतरी लिहिण्यात किंवा बाकी गोष्टी करण्यात. पण कोविडमध्ये मला ह्याचं महत्त्व, जे राम मनोहर सर आहेत, जे आयुष मिनिस्ट्रीशी पण निगडीत आहेत, त्यांनी ते महत्त्व मला पटवून दिलं की डॉक्युमेंटेशन का गरजेचं आहे. जर तू हे काम करते तर तू त्याचं डॉक्युमेंटेशन कर. आणि ही सवय मला पूर्वीपासून आहे. ज्या दिवसापासून मी क्लिनिक ओपन केलं आहे किंवा मी अगदी माझं जोशी पंचकर्म क्लिनिक जे पेज आहे त्याच्यावर पण मी पेशंटचे प्री पोस्ट असे रिपोर्ट सगळे टाकत असते. तर मला डॉक्युमेंटेशनची सवय आहे. पण ते पब्लिकेशन इज व्हेरी कॉम्प्लिकेटेड थिंग. म्हणजे जेव्हा तुम्ही इंटरनॅशनल किंवा कोणत्या अशा जर्नलमध्ये करता आणि पिअर रिव्ह्यूड असेल तर ते सतत तुम्हाला विचारत असतात ह्याचं काय. म्हणजे ज्यावेळेला तुम्ही प्रश्न विचारताय आणि तुम्हाला तुम्ही एखाद्या पेशंटला चेक करताय, ऑलरेडी तुमच्याकडे नॉर्मल पेशंटचा लोड आहे, त्याच्यानंतर प्लस कोविड पेशंट, आणि त्याच्यातून तुम्ही हे असं काहीतरी लिखित काम करताय, तर थोडंसंही चॅलेंजिंग होतं त्या गोष्टी. पण मी खूप शिकले त्याच्यातून. म्हणजे ज्यावेळेला आपण म्हणतो ना की हे सगळं खूप किचकट आहे, पण जेव्हा तुम्ही त्या गोष्टी करता ना तेव्हा ॲक्च्युली तुम्ही शिकता त्याच्यातून. जसं आता रिसर्च पेपर, आता आय कॅन राईट माय ओन. त्यावेळेला मला बऱ्याच लोकांचं म्हणजे ॲडवाईस घ्यायला लागली की कसं करायचं, काय करायचं. पण त्याच्यानंतर ज्यावेळेला तुम्ही ते जेव्हा स्वतः एक रिसर्च पेपर पब्लिश करता त्यावेळेला मला तर हे कळलं की हे जितकं मला किचकट वाटत होतं तितकं नाही आहे ना. म्हणजे ह्याच्यातून बऱ्याच गोष्टी मी शिकले की त्याच्यामध्ये किती डिटेल लागतात. जेव्हा तुम्ही शोधनिबंध लिहिता त्यावेळेला प्रत्येक मायनर गोष्ट त्याच्यामध्ये, म्हणजे जेव्हा मी एखाद्या औषधी, जसं मी कणकाचं औषध आहे त्या कणकाचं औषधाचं मी रेफरन्स दिला, भैषज्य रत्नावलीमध्ये कोणत्या प्रकरणामध्ये ते आलेलं आहे, त्याचं पेज नंबर काय आहे, पुस्तक कोणतं आहे, त्याचं प्रकाशन कोणत्या साली झालेलं आहे, कोणी ते प्रकाशित केलेलं आहे. आता हे तर आम्ही कधीच बघत नाही ना. तर दॅट टाइम आय वॉज, म्हणजे मला असं वाटत होतं मी हे काय करते. पण मला त्याचं महत्त्व प्रत्येक वेळेला राम मनोहर सरांनी पटवून दिलं आणि त्यामुळे मी ते करू शकले. आणि त्याची गरज किती आहे हे सुद्धा, म्हणजे ज्या वेळेला आम्ही वेगवेगळे पॅनल डिस्कशन करत होतो, मग त्याच्यामध्ये नेसरी मॅडम असू देत, ज्या आयुर्वेदाचं एम्स आहे त्याच्या चीफ आहेत, तर म्हणजे कळत होतं की डॉक्युमेंटेशन गरजेचं आहे. ज्या वेळेला आम्ही वर्बली सांगून, जसं आत्तासुद्धा नुसतं वर्बली सांगून या सगळ्या गोष्टींचं महत्त्व पटत नाही. ज्यावेळेला तुम्हाला आंतरराष्ट्रीय स्टेजवर काहीतरी द्यायचं आहे त्यावेळेला हे तुम्हाला रिसर्च द्यायलाच लागणार आहे असं आहे. आणि सध्या आयुर्वेदाला रिसर्चची प्रचंड गरज आहे. कारण का,
आपण आयुर्वेद म्हणजे अजूनसुद्धा हे शास्त्र टिकून आहे. आत्ताच मी न्यूजमध्ये वाचलं की 60% लोक वळाली आहेत जास्त आयुर्वेदाकडे. म्हणजे जो मॉप आहे तो 60% आयुर्वेदाकडे आहे. पण अशा वेळेला तो ऑथेंटिक आयुर्वेदकडे जावा, नाही तर मग त्यांनी आयुर्वेद घ्यावं आणि मग नंतर सांगावं की नाही आम्हाला काही फरक नाही पडला त्यांच्या मर्जीने, किंवा ऑन काउंटर जाऊन काहीतरी औषधं घ्यावी. अगदी तुम्ही पोट साफ होण्याची गोळीसुद्धा जर घेऊन येता ना, तर त्याच्यामध्ये सुद्धा जर ती तुमच्या कोष्टाप्रमाणे नसेल किंवा प्रकृतीप्रमाणे नसेल तर तुम्हाला त्रास होऊ शकतो. त्यामुळे तुम्ही डॉक्टरी सल्ल्यानेच सगळी औषधं घ्या. ऋतूनुसार आपल्याकडे दिनचर्या, ऋतुचर्या सगळं सांगितलेलं आहे. म्हणजे जसा ऋतू चालू आहे तसं, जसं शरद ऋतू आहे त्याच्यामध्ये पंचकर्मसुद्धा, म्हणजे याच्यामध्ये कदाचित मी बोलणं योग्य राहील की नाही माहिती नाही, पण कसं आहे की नुसतं पॅकेजेस घेऊन पंचकर्म करायचं तेही खूप चुकीचं आहे. इट इज स्पा, इट इज नॉट पंचकर्म. जर तुम्हाला पंचकर्म करायचं असेल तर प्रत्येक ऋतू परत्वे पंचकर्म सांगितलेलं आहे. एखादा व्यक्ती अगदीच खूप आजारी आहे तर त्याला तुम्ही लगेच पंचकर्म करू शकता. पण जसं वमन, विरेचन हे सगळे प्रत्येक वेगवेगळ्या ऋतूमध्ये सांगितलेले आहेत. जसं विरेचन हे शरद ऋतूमध्ये सांगितलेलं आहे, वमन हे मार्च एप्रिल वसंत ऋतूमध्ये सांगितलेलं आहे, आणि बसची ट्रीटमेंट आहे ही वर्षा ऋतूमध्ये सांगितलेली आहे. हल्ली कसं सरसकट पॅकेजेस असं असं हे आयुर्वेद नाही, हे स्पा आहे. ज्यावेळेला तुम्ही मसाज आणि हे सगळं करून घेता दॅट इज स्पा. इफ यू वॉन्ट ओरिजिनल, जेव्हा तुम्ही पंचकर्म म्हणजे शरीरातली घाण शरीरातून बाहेर काढून टाकणं, आणि जेव्हा ते तुम्ही करता त्यावेळेला शरीराला त्रास होतो. पंचकर्म करून छान वाटतं हे नंतर वाटतं, पण ज्यावेळेला पंचकर्म ट्रीटमेंट केली जाते त्यावेळेला शरीरातून जेव्हा तुम्ही काहीतरी टॉक्झिन्स बाहेर काढता, प्रत्येक सेल्युलर लेवलचे टॉक्झिन्स बाहेर काढता, त्यावेळेला ते थोडंसं कष्टप्रद असतं पंचकर्म. म्हणजे प्रत्येक जसं जेव्हा तसं मी सांगितलं की आयुर्वेदामध्ये सुद्धा सत्व सांगितलेली आहेत, हीनसत्व, मध्यम सत्व, उत्तम सत्व. तर सत्वावर डिपेंड असतं आणि कोणत्या प्रकारचं औषध वापरावं त्याच्यासाठी हे ऋतूनुसार, पेशंटच्या प्रकृतीनुसार, रुग्णाच्या बलानुसार, मानसिक शारीरिक दोन्ही बलानुसार असतं. तर साधारणतः हे ऑथेंटिक आयुर्वेद जे आहे, बरेच आपल्याकडे आयुर्वेदिक मेडिकल कॉलेजेस आहेत, आयुर्वेदिक तज्ज्ञ आहेत. नियर बाय आयुर्वेदिक मेडिकल कॉलेजमध्ये जाऊन सुद्धा तुम्ही ट्रीटमेंट घेऊ शकता, पण ऑथेंटिक ट्रीटमेंट गरजेची आहे.